नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 6वे त्रिकोणमिती ट्रिग्नॉमेट्री हे प्रकरण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. या प्रकरणामध्ये आपण त्रिकोणमितीच्या 6 गुणोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. आता आपण त्रिकोणमितीय सर्व गुणोत्तरांचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला त्रिकोण एबीसी ची आकृती विचारात घेऊया. त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90 अंश आहे, कोन सी बरोबर थीटा अंश आहे आणि कोन बीएसी बरोबर 90 वजा थीटा अंश हे आकृतीत दाखवलेलं आहे. या त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी जवळ काटकोन आहे, काटकोनाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात, म्हणजे इथे एसी हा या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. कोन सी चं माप थीटा अंश आहे आणि कोन ए चं माप 90 वजा थीटा अंश आहे. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये बी जवळ 90 मापाचा कोन झालेला आहे, म्हणजे कोन ए आणि कोन सी हे लघुकोन आहेत. कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो तेव्हा उरलेले 2 कोन लघुकोन असतात आणि हे दोन्ही लघुकोन एकमेकांचे कोटिकोन असतात, म्हणजेच लघुकोनांची बेरीज या त्रिकोणामध्ये 90 अंश असते. त्यामुळे हा कोन थीटा आहे सीचा, म्हणजेच कोन ए चं माप 90 वजा थीटा होईल. म्हणजेच कोन ए आणि कोन सी हे दोघे एकमेकांचे कोटिकोन आहेत, म्हणजेच कोन ए आणि कोन सी यांची बेरीज 90 अंश आहे. मग याप्रमाणे इथे आपण त्रिकोण एबीसी चे हे तिन्ही कोन घेतलेले आहेत. इथे एसी हा कर्ण आहे, एबी आणि बीसी हे या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग इथे कोन सी च्या समोरची बाजू आहे एबी आणि कोन ए ची समोरची बाजू आहे बीसी. कोन सी ची लगतची बाजू आहे बीसी. लगतची बाजू घेताना कर्ण घ्यायचा नाहीये, कर्ण सोडून आपण लगतची बाजू इथे घ्यायची आहे. मग कोन सी ची लगतची बाजू म्हणजे थीटाची लगतची बाजू बीसी होईल आणि कोन ए ची लगतची बाजू एबी होईल. सर्व त्रिकोणमितीय जी गुणोत्तरे आहेत ती समोरची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण या 3 बाजूंवरती आधारित आहेत. त्यामुळे आपल्याला समोरची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण हे प्रत्येक कोणाच्या बाबतीमध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण पाहूया. कोन सी चा विचार करूया, म्हणजे थीटाचा विचार करूया. तर थीटाची समोरची बाजू आहे एबी आणि थीटाची लगतची बाजू आहे बीसी. लगतची आणि समोरची बाजू घेताना कर्ण त्यामध्ये येणार नाही, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तसंच कोन ए ची म्हणजेच 90 वजा थीटा या कोनाची सम्मुख बाजू म्हणजे समोरची बाजू आहे बीसी आणि 90 वजा थीटाची लगतची बाजू आहे एबी आणि या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे एसी. मग तेच इथे आपण प्रत्येक कोणाच्या बाबतीमध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू इथे या दोन्ही लघुकोनांच्या बाबतीमध्ये इथे लिहिलेली आहे. यावरूनच आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा सराव करायचा आहे. आता हेच स्पष्टीकरण मी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी करतोय. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree, angle C is equal to theta degree, and angle BAC is equal to 90 minus theta degree. Side AC is the hypotenuse in this triangle. Now look at this figure. In triangle ABC, angle B is of 90 degree, and the side opposite to 90 degree is called as hypotenuse. So segment AC is the hypotenuse in this triangle, and angle A and angle C are acute angles, and we know that in a right angle triangle the acute angles are complementary angles, means their sum is 90 degree. So angle C is theta degree, means angle A will be 90 minus theta. Now all the trigonometric ratios depends on the opposite side of acute angle and adjacent side of acute angle and the hypotenuse. So let us learn the opposite and adjacent sides of acute angles. Now here if we consider angle C, means angle theta we have considered here, then the opposite side of this theta angle is side AB and the adjacent side of this theta is BC. Similarly here, if we consider angle A, the opposite side of this angle A means 90 minus theta angle. So the opposite side of this 90 minus theta is side BC and the adjacent side of this 90 minus theta is AB and AC is the
hypotenuse. So I write here, from the figure, opposite side of angle C is AB and opposite side of angle A means 90 minus theta is BC here, and the adjacent side of this angle C means theta is BC and the adjacent side of this angle A is AB. आता त्रिकोणमितीय सर्व गुणोत्तरे शिकण्यासाठी आपण ही सूत्र लक्षात ठेवण्यासाठी इथे छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे, ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायची आहे. स म्हणजे सम्मुख बाजू म्हणजे समोरील बाजू, क म्हणजे कर्ण आणि ल म्हणजे लगतची बाजू, असे आपण शॉर्ट फॉर्म स क ल इथे घेणार आहोत. स म्हणजे समोरची बाजू, क म्हणजे कर्ण आणि ल म्हणजे लगतची बाजू. सुरुवातीला मी ही सूत्र मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. साइन थीटा हे जे गुणोत्तर आहे म्हणजे थीटा या लघुकोनाशी संबंधित आपण सर्व गुणोत्तरे प्रथम पाहणार आहोत. मग साइन थीटा म्हणजे इथे थीटा हा कोण सी चं माप थीटा घेतलेला आहे. मग साइन थीटा लिहिताना समोरची बाजू छेद कर्ण असं सूत्र आहे. म्हणजेच समोरची बाजू म्हणजे स मी म्हणणार आहे आणि कर्णाला मी क म्हणणार आहे. मी इथे सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सम्मुख बाजू म्हणजे समोरची बाजू आणि क म्हणजे कर्ण. मग साइन थीटा लिहिताना समोरची बाजू छेद कर्ण आहे म्हणजे स क असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच इथे मी सूत्र लिहिलेलं आहे, साइन थीटा बरोबर स क म्हणजे स छेद क म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण. म्हणजेच इथे थीटाची समोरची बाजू आहे AB आणि कर्ण आहे AC, म्हणजे साइन थीटाचं सूत्र होईल AB छेद AC. तेच इथे आपण लिहिलेलं आहे, साइन थीटा बरोबर स छेद क म्हणजेच AB छेद AC. कारण स म्हणजे समोरची बाजू, थीटाची समोरची बाजू AB आहे आणि क म्हणजे कर्ण आहे AC. असंच आता कॉस थीटाचं सूत्र आपण पाहूया. कॉस थीटा म्हणजेच लगतची बाजू छेद कर्ण. मग थीटाची लगतची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC, म्हणजे ल क असं सूत्र इथे कॉसचं आपण लिहिणार आहोत. म्हणजेच कॉस थीटा बरोबर ल छेद क म्हणजेच BC छेद AC आणि टॅन थीटा, टॅनचं गुणोत्तर आपण लिहितोय. मग टॅन थीटा बरोबर समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच AB छेद BC असं आपल्याला सूत्र सांगता येईल. थीटाची समोरची बाजू AB आहे आणि लगतची बाजू BC आहे. मग तेच इथे आपण लिहिलंय, टॅन थीटा बरोबर स म्हणजे समोरची बाजू आणि ल म्हणजे लगतची बाजू AB छेद BC. म्हणजेच इथे साइन कॉस टॅनचं सूत्र आपण लक्षात ठेवताना अशी ट्रिक लक्षात ठेवायची आहे की साइन कॉस टॅन म्हणजे सक लक सल. साइन कॉस टॅन सक लक सल या सूत्राप्रमाणे आपण या किमती आकृतीत पाहून इथे लिहिलेल्या आहेत. स म्हणजे सम्मुख बाजू म्हणजे समोरची बाजू, क म्हणजे कर्ण आणि लगतची बाजू म्हणजे ल. मग याप्रमाणे साइन कॉस टॅनचं सूत्र आहे सक लक सल. आणि यावरूनच आपण कोसेक सेक कॉट ही पुढची 3 सूत्र सुद्धा सहजपणे लिहू शकतो. जर साइन कॉस टॅनचं सूत्र तुमचं लक्षात असेल तर कोसेक सेक कॉटचं लिहिणं अवघड नाहीये. कारण साइनला उलट केलं म्हणजेच त्याचा जर इन्व्हर्स केला म्हणजेच व्यस्त क्रिया केली तर आपल्याला कोसेक मिळतो. म्हणजे साइनची व्यस्त क्रिया म्हणजे कोसेक आहे, कॉसची व्यस्त क्रिया म्हणजे सेक आहे आणि टॅनची व्यस्त क्रिया म्हणजेच कॉट आहे. याप्रमाणे आपण साइन कॉस टॅन वरून कोसेक सेक कॉटची गुणोत्तरे लिहू शकतो. म्हणजे आपल्याला फक्त साइन कॉस टॅनचं सूत्र इथे लक्षात ठेवायचं आहे आणि ते या ट्रिकनी लक्षात ठेवायचं आहे. साइन कॉस टॅन सक लक सल या सूत्राप्रमाणेच आपण पुढचं लक्षात ठेवू शकतो. कोसेक सेक कॉटला कसं कल लस याप्रमाणे हे लक्षात ठेवू शकतो. किंवा साइनला उलट केलं म्हणजेच व्यस्त क्रिया केली की कोसेक मिळतं. बघा साइनचं सूत्र आपण लिहिले स क, इथे कोसेकचं आहे क स, म्हणजे अंशछेद यांची अदलाबदल झालेली आहे. तसंच सेक म्हणजेच कॉसच्या उलट आहे, म्हणजे कॉसचं सूत्र आहे ल क, मग इथे सेकला लिहिले आपण क ल, म्हणजे क वर गेलाय ल खाली आलाय, कर्ण छेद लगतची बाजू. आणि कॉट म्हणजे टॅनच्या उलट आहे, म्हणजे टॅनची व्यस्त क्रिया आहे, स ल आहे, मग इथे कॉटला लिहायचंय ल स. मग याप्रमाणे इथे पाहू शकतो आपण साइन थीटाची किंमत होती AB छेद AC, इथे कॉस त्याच्या उलट झालाय म्हणजे AC आणि AB ची अदलाबदल झाली आहे, AC छेद AB झालाय. कॉसची किंमत आहे BC छेद AC, इथे सेकची उलटी झाली आहे, AC छेद BC झाली किंमत. आणि टॅनच्या उलट कॉट आहे, टॅनची किंमत आलेली आहे AB छेद BC
आणि कॉटमध्ये आहे बीसी छेद AB. याप्रमाणे आपण सूत्र लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे. साइन कॉस टॅन सक लक सल आणि कोसेक सेक कॉट म्हणजे कस कल लस. याप्रमाणे आपण जर ही सूत्र लक्षात ठेवली, ही जर ट्रिक लक्षात ठेवली, तर तुम्हाला सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर आधारित उदाहरणे निश्चितपणे सोडवता येतील. आता ही जी त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या सूत्रांची जी मी ट्रिक आहे ती मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी जशी सांगितली आता, साइन कॉस टॅन म्हणजे सक लक सल आणि कोसेक सेक कॉट म्हणजे कस कल लस, तर तशीच ट्रिक मी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे सांगणार आहे. नाउ लुक ॲट दिस ट्रायंगल ABC. Angle B is of 90 degrees, C is theta and angle A is 90 minus theta. O means opposite side, A means adjacent side and H means hypotenuse. Now sin theta means opposite upon hypotenuse. So here the opposite side of this theta is AB and hypotenuse is AC. So AB upon AC will be the ratio of sin theta. Similarly, cos theta means adjacent side upon hypotenuse. So the adjacent side of this theta is BC and hypotenuse is A. So cos theta is adjacent side upon hypotenuse means BC upon AC. Now tan theta is equal to opposite side upon adjacent side. Now here the opposite side of this theta is AB and adjacent side of this theta is BC. So AB upon BC is tan theta. So tan theta is equal to O upon A means opposite side upon adjacent side is equal to AB upon BC. So the trick of this sin cos tan is sin cos tan OA. O means O upon H, R means A upon H and OA means O upon A. So this is sin cos tan. So this is the trick you have to learn here. So you have to remember this trick, sin cos tan OA. Now similarly the remaining three ratios are as cosec theta is inverse of sin theta. So sin is O upon H and here cosec is H upon O. So inverse of this sin theta is cosec theta. Similarly, inverse of cos theta is sec theta. So cos theta is A upon H and here sec theta is H upon A. So you have to interchange numerator and denominator here. Similarly, tan theta is O upon A means opposite upon adjacent and here cot theta is inverse of this tan theta, that is adjacent upon opposite, means O upon A is tan theta and cot theta is A upon O, adjacent upon opposite. So you can see here sin theta is AB upon AC and cosec is AC upon AB. So inverse of this sin theta is cosec theta. Similarly, cos theta is BC upon AC. So inverse of this cos theta is sec, that is AC upon BC. So these two are inverse of each other. Similarly, cos theta and sec theta are inverse of each other. So BC upon AC here is AC upon BC, and similarly tan theta and here is inverse of tan theta is BC upon AB, that is cot theta. So tan and cot are inverse here. So learn this trick here, sin cos tan OA and cosec sec cot means ho ha ao. आता आपण कोन C शी संबंधित सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे पाहिली, म्हणजे थीटाचे सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आता आपण पाहिले. आता तसेच आपण कोन A शी संबंधित सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण पाहणार आहोत, म्हणजेच 90 मायनस थीटाचे सर्व गुणोत्तरे आपण पाहणार आहोत. मग सुरुवातीला 90 मायनस थीटाचं साइन गुणोत्तर आपण पाहूया. साइन 90 मायनस थीटा, साइनचं सूत्र असतं सक म्हणजे समोरची छेद कर्ण. मग 90 मायनस थीटाची समोरची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC. मग तेच आपण इथे लिहिले BC छेद AC. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. मग अपोजिट साइड आहे 90 मायनस थीटाची BC आणि हायपोटेन्यूस आहे AC. तसंच कॉस 90 मायनस थीटाचं सूत्र आपण लिहूया लक. साइनचं सूत्र आहे सक, कॉसचं आहे लक. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील A अपॉन H म्हणजे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस. मग 90 मायनस थीटा या
कोनाची लगतची बाजू आहे AB आणि कर्ण आहे AC. मग तेच आपण इथे लिहिलंय, ऍडजसंट साइड AB आहे आणि कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूज AC आहे. त्यामुळे cos 90 मायनस थिटाचं किंमत होईल AB छेद AC. आता tan 90 मायनस थिटा काढूया. tan 90 मायनस थिटा सूत्र आहे सल म्हणजे समोरची बाजू छेद लगतची बाजू म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग 90 मायनस थिटाची समोरची बाजू आहे BC आणि 90 मायनस थिटाची लगतची बाजू आहे AB. मग तेच सूत्र इथे लिहिलंय. सूत्रात किमती ठेवल्यात BC छेद समोरची बाजू छेद लगतची बाजू BC छेद AB म्हणजेच अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. Opposite side of this 90 minus theta is BC and adjacent side is AB. मग sin cos tan यावरूनच आपण कोसेक सेक कॉट चे सुद्धा सूत्र लिहू शकतो. साइनला उलट करायचं आहे म्हणजेच व्यस्त क्रिया करायची आहे, इन्व्हर्स क्रिया करायची आहे म्हणजेच आपल्याला कोसेक मिळेल. मग साइनच्या विरुद्ध उलट केल्यानंतर आपल्याला होईल कस म्हणजेच HO होईल. हे उलट केलं की अंशछेदांची अदलाबदल करायची आहे म्हणजेच इथे पण अंशछेदांची अदलाबदल केली ते होईल AC छेद BC. तसंच कॉसच्या व्यस्त क्रिया करायची म्हणजे सेक मिळेल. मग 90 मायनस थिटाचं सेक गुणोत्तर आहे क म्हणजे कर्ण छेद लगतची बाजू म्हणजेच हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच होईल AC अपॉन AB. कारण कर्ण आहे AC आणि लगतची बाजू आहे 90 मायनस थिटाची AB. याप्रमाणे सूत्र झालं AC अपॉन AB. तसंच कॉट 90 मायनस थिटा म्हणजे टॅनच्या गुणोत्तराला व्यस्त क्रिया करायची म्हणजे अंशछेदांची अदलाबदल करायची आहे म्हणजे लस होईल. कॉट 90 मायनस थिटा बरोबर लस म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील A अपॉन O म्हणजेच ऍडजसंट अपॉन अपोजिट साइड म्हणजेच AB छेद BC. बघा इथे 90 मायनस थिटाची ऍडजसंट साइड आहे AB म्हणून AB लिहिलंय आणि अपोजिट म्हणजे 90 मायनस थिटाची आहे BC साइड म्हणजेच 90 मायनस थिटाची लगतची बाजू AB आणि समोरची बाजू आहे BC. तेच आपण लिहिले लगतची AB आणि समोरची BC. यानुसार आपण साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट ही 90 मायनस थिटाची पण 6 गुणोत्तर या ठिकाणी आपण लिहिलेली आहेत. तेव्हा या सूत्रांची ट्रिक इथे पुन्हा एकदा सांगतोय. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. साइन कॉस टॅन सक लक सल कोसेक सेक कॉट कस कल लस. याप्रमाणे हे ट्रिक लक्षात ठेवू शकता किंवा फक्त पहिली 3 सूत्र लक्षात ठेवू शकता आणि पुढची 3 या क्रमाने उलट करत जायचंय. साइनला उलट केलं की कोसेक मिळणार आहे, कॉसच्या उलटा म्हणजेच व्यस्त क्रिया केली की सेक मिळणार आहे आणि टॅनची व्यस्त क्रिया म्हणजे कॉट आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे साइन कॉस टॅन सक लक सल एवढं लक्षात ठेवलं तर याप्रमाणे एकेकाला व्यस्त क्रिया करत क्रमाने गेलात तर तुम्हाला ही 3 गुणोत्तरे मिळतील. तसंच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी ही ट्रिक अशी लक्षात ठेवू शकतात. साइन कॉस टॅन OA आणि मग याप्रमाणे इन्व्हर्स क्रिया प्रत्येकाची केली. साइनची इन्व्हर्स कोसेक आहे, कॉसची इन्व्हर्स क्रिया केली तर सेक मिळणार आहे आणि टॅनची इन्व्हर्स क्रिया म्हणजे कॉट मिळणार आहे गुणोत्तर. म्हणजेच इन्व्हर्स करायचं म्हणजे अंशछेद यांची अदलाबदल करायची आहे. ते आपण मग अशी पाहिलेलं आहे. याप्रमाणे आपण ही 6 गुणोत्तर इथे अभ्यासलेली आहेत. या बरोबरीनेच अजून आपल्याला काही सूत्र या प्रकरणातली शिकायची आहेत ती मी इथे सांगतो आहे आणि अतिशय सोपी सूत्र आहेत. या सूत्रांवर आधारित पुढील उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. मी आत्ताच सांगितलं साइन गुणोत्तर हे कोसेकचं इन्व्हर्स असतं म्हणजे व्यस्त क्रिया असते म्हणजे साइन थिटा बरोबर 1 छेद कोसेक थिटा असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार व्यस्त असल्यामुळे त्यांचा गुणाकार 1 येतो. गुणाकार व्यस्त असलेल्या संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा ते एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात हे आपल्याला माहिती आहे. मग तसंच इथे कॉस थिटा म्हणजेच 1/sec थिटा आहे असं सूत्र लक्षात ठेवू शकता किंवा या दोघांचा गुणाकार केला तर तो 1 येतो तेच इथे मी लिहिलंय. म्हणजे हे आणि हे सूत्र एकच आहे. कॉस थिटा बरोबर 1 छेद सेक थिटा म्हणजेच कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1 हेही सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच तिसरं सूत्र आहे टॅन बरोबर 1 छेद कॉट थिटा कारण कॉट थिटाची व्यस्त क्रिया म्हणजे टॅन थिटा असतं म्हणजेच टॅन थिटा आणि कॉट थिटा यांचा गुणाकार केला तर तो 1 येतो. म्हणजे तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवा किंवा हे सूत्र लक्षात ठेवू शकता. मग साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1, कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1 आणि टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1. मग ही 3 सूत्र आणि ही 3 सूत्र सेमच असल्यासारखी आहेत. मग पुढचं सूत्र आपण पाहूया की
टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा असं एक सूत्र आपल्याला काही ठिकाणी वापरायचं आहे. आणि टॅन ची व्यस्त क्रिया म्हणजे इन्व्हर्स केला टॅनचा की कॉट मिळतो. मग कॉट थिटाचं सूत्र याला उलट करायचं आहे. इन्व्हर्स म्हणजे अंशछेदांची आदला बदल, म्हणजेच व्यस्त क्रिया करताना अंशछेदांची आदला बदल केली की आपल्याला मिळेल कॉस थिटा छेद साइन थिटा. म्हणजे टॅन थिटाचं सूत्र आहे साइन थिटा छेद कॉस थिटा आणि कॉट थिटाचं सूत्र आहे कॉस अपॉन साइन. म्हणजे टॅन लिहायचं आहे साइन अपॉन कॉस आणि कॉट आहे कॉस अपॉन साइन. पुढचं महत्वाचं सूत्र आहे साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजे साइन वर्ग आणि कॉस वर्ग यांची त्याच कोनाची जर किंमत घेतली साइन वर्ग अधिक कॉस वर्गची, म्हणजे इथे कोन आपण थिटा विचारात घेतलेला आहे. साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. हे देखील महत्वाचं सूत्र आपल्याला पुढे वापरायचं आहे. आणि 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. तेव्हा ही सूत्र आपल्याला वापरून पुढील येणाऱ्या काही उदाहरण संग्रहामध्ये याच्यावर आधारित काही उदाहरणं आपण सोडवता येतील. ही सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पुन्हा एकदा ही सूत्र थोडक्यात सांगतोय. साइन आणि कोसेक एकमेकांच्या व्यस्त असतात, म्हणजेच साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा गुणाकार 1 असतो, कॉस आणि सेक यांचा गुणाकार 1 असतो आणि टॅन आणि कॉट यांचा गुणाकार 1 आहे. तसंच टॅन थिटा म्हणजे साइन अपॉन कॉस आहे आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तेव्हा या सर्व सूत्रांवर आधारित आपल्याला हे संपूर्ण प्रकरण सोडवायचं आहे. संपूर्ण प्रकरणातील सर्व उदाहरणे सोडवायची आहेत.